नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण TYB इतिहास स्पेशल पेपर 3 इतिहासाची ओळख या पेपरचं दुसरं व्याख्यान या ठिकाणी सुरू करतोय. पहिल्या व्याख्यानामध्ये आपण इतिहासाचा अर्थ काय आहे, इतिहास कशाला म्हणायचं ते आपण पाहिलेलं होतं. त्याचबरोबर अ, इतिहास या शब्दाचा उगम कसा झाला, इंग्रजीमधील हिस्ट्री या शब्दाचा अर्थ काय, ग्रीक भाषेतील हिस्टोरिया हा जो इतिहासाशी निगडित असा शब्द आहे त्याचा अर्थ काय, तिथपासून ते अगदी आपल्या मराठीमध्ये असलेला इतिहास हा शब्द जो आहे त्याचा एकूण अर्थ काय हे पाहिलं आणि एकूणच इतिहास या शब्दाचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्या व्याख्यानामध्ये आपण इतिहासाच्या काही व्याख्या पाहिल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला आठवतंय की आपण ग्रीक विचारवंत अरिस्टॉटल यांची इतिहासाची व्याख्या पाहिली. हेरोडोटस यांनी इतिहासाबद्दल काय मत मांडलेलं आहे, ते इतिहास कशाला म्हणतायत ते पाहिलं. त्याचबरोबर आपण फ्रान्सिस बेकन यांनी जी इतिहासाची व्याख्या काय केली आणि मानवाला सुज्ञ बनवणारी ज्ञानशाखा, विद्याशाखा अशी त्यांनी इतिहासाची वर्णन करून आपल्याला इतिहासाचं नेमकं महत्व काय, इतिहासाचा नेमका अर्थ काय ते समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्याचबरोबर लॉर्ड ॲक्टन यांचीही इतिहासाची व्याख्या आपण मागच्या व्याख्यानामध्ये पाहिलेली आहे. आज पुढील काही विद्वानांच्या इतिहासाच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. त्यातील पहिलेच विद्वान जे आहेत रॉबर्ट सिले, हे केम्ब्रिज विद्यापीठातील इतिहासाचे अत्यंत अभ्यासू, सुप्रसिद्ध असे इतिहास तत्वज्ञ होऊन गेल्या आणि इतिहासाबाबत त्यांनी जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या अशी आहे, पहा. गतकालीन राजकारण म्हणजे इतिहास, तर वर्तमानकालीन राजकारण म्हणजे भविष्यकालीन इतिहास होय. तुमच्या लक्षात येईल की रॉबर्ट सिलेंचा जो कालखंड आहे तो कालखंड हा राजकीय घडामोडींना अत्यंत महत्व देणारा कालखंड होता आणि म्हणून त्यांना असं वाटलं की इतिहासामध्ये राजकारण सोडून दुसरं काहीच नाही. म्हणजे आज जे काही आपण अभ्यासतोय ते गतकाळातलं राजकारण आहे. गतकाळात ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्याचा अभ्यास आज आपण करतोय आणि आजचं जे काही राजकारण आहे हे राजकारण ते उद्याचा इतिहास असणार आहे. परंतु मित्रांनो, रॉबर्ट शिलेंची ही व्याख्या आपल्याला अतिशय मर्यादित वाटते. कारण फक्त राजकारण म्हणजे इतिहास नाही. राजकारण हा इतिहासकालीन मानवाच्या जीवनातला एक पैलू आहे. कारण मानवी जीवनावरती परिणाम करणारे सर्व घटक हे इतिहासामध्ये महत्वाचे आहेत. आर्थिक घटक महत्वाचा आहे, सांस्कृतिक घटक महत्वाचा आहे, राजकीय घटक महत्वाचा आहे, पर्यावरणीय घटक महत्वाचा आहे, समाज, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश हा इतिहासामध्ये केला जातो. परंतु रॉबर्ट शिले यांच्यावरती तत्कालीन राजकीय परिस्थितीचा जबरदस्त असा प्रभाव पडलेला असल्यामुळे, त्या राजकीय परिस्थितीने ते प्रभावित झालेले असल्यामुळे इतिहासाबाबतची त्यांची ही व्याख्या आज मात्र आपल्याला कालबाह्य झालेली दिसून येते. कारण आज इतिहासाचं स्वरूप हे अतिशय विस्तृत असं झालेलं आहे. मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्व घटकांचा समावेश आज इतिहासामध्ये केला जातो. दुसरे जे विचारवंत आहेत बेनेडिक्टो क्रोसे, इतिहास क्षेत्रामध्ये क्रोशेंचं काम हे अतिशय महत्वाचं आहे. इतिहासाला एक व्यापक स्वरूप देण्याचं काम आणि इतिहासाला एक वैचारिक बैठक देण्याचं काम क्रोशेने आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि क्रोशेंची इतिहासाची व्याख्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सर्व इतिहास हा
समकालीन इतिहास असतो. ऑल हिस्ट्री इज अ कंटेम्पररी हिस्ट्री. काय म्हणायचं या व्याख्येमधून क्रोशेला? हे थोडंसं आपण समजावून घेतलं पाहिजे. हे एक वाक्य झालं म्हणजे ती व्याख्या संपली असं नाहीये. त्या व्याख्येच्या पाठीमागे फार मोठा आणि विस्तृत असा अर्थ आहे. कारण ज्या इतिहासाचा आपण अभ्यास करतोय, इतिहासकार जो इतिहास लिहायचा म्हणतोय, जो इतिहास मांडायचा म्हणतोय, तो घटना, तो प्रसंग हा गतकालीन आहे. तो गतकालीन किती गतकालीन असेल? तर तो 100 वर्षापूर्वीचा असेल, 150 वर्षापूर्वीचा असेल, 200 वर्षापूर्वीचा असेल. परंतु इतिहासकार मात्र वर्तमानात जगतोय. इतिहासकाराच्या मनामध्ये एकाच वेळी त्या गतकाळातील घटनेविषयीचं आकलन सुरू असतं आणि ते आकलन करत असताना तो वर्तमानात जगत असतो. आणि म्हणून भूतकाळ आणि वर्तमानाचा संगम म्हणजे इतिहास. कृषींना सतत असं वाटतंय की इतिहासकार हा वर्तमानात जगून भूतकाळातील घटनांचा अर्थ लावतोय. पण तसं नसताना इतिहास हा त्या त्या काळातला जरी असला तरी सुद्धा तो समकालीन आहे, अशा प्रकारचं क्रोशेंचं मत आहे. पुढचे जे विचारवंत, तत्वज्ञ, इतिहासकार आहेत त्यांची व्याख्या आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. प्रोफेसर एच कार, व्हॉट इज हिस्ट्री नावाचा अत्यंत गाजलेला असा त्यांचा हा ग्रंथ आहे. आणि इतिहास म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी त्यांचा तो ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. मराठीमध्ये वाकरू लेले यांनी इतिहास म्हणजे काय असं या पुस्तकाचं भाषांतर केलेलं आहे. म्हणजे आपल्याला इंग्रजी वाचायला जरी जड जात असेल तर आपण ते वाचू शकतो. आपल्या के जे सोमय्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये दोन्ही ग्रंथ आहेत. एचकार यांचा इंग्रजीमधील ग्रंथही आहे आणि भाषांतरित मराठीमधील ग्रंथही आहे. तो आपण अवश्य वाचावा. तर काय म्हणतात एचकार? एचकार म्हणतात, इतिहास म्हणजे भूतकाळ व वर्तमान काळ यांच्यात चालणारा अखंड संवाद होय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एचकार हे इतिहासाला भूतकाळ व वर्तमान काळ यांच्यात चालणारा हा अखंड संवाद आहे असं स्पष्टपणे आपल्याला म्हणतायत. एचकार खरं तर एक अत्यंत महत्वाची गोष्ट त्यांच्याविषयी ती मला तुम्हाला सांगावंसं वाटेल. एचकार हे पत्रकार होते. ते काही इतिहासकार नव्हते. परंतु त्यांना इतिहासावरती व्याख्यान देण्यासाठी एकदा निमंत्रित करण्यात आलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी इतिहासाचा अभ्यास सुरू केला. आणि त्या अभ्यासातून साकारला तो व्हॉट इज हिस्ट्री नावाचा त्यांचा ग्रंथ. आणि पुढे इतिहासामध्ये त्यांना एवढी रुची निर्माण झाली की त्यांनी अ, इतिहासाचं चिंतन करून इतिहासाला एक आकार देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून ते असं म्हणतात की वर्तमान काळातली कोणतीही घटना जरी असेल तर ती घटना घडत असताना तिच्यावरती भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम होत असतो. म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे जे परिणाम असतात ते परिणाम वर्तमान काळात घडणाऱ्या घटनांची कारणं असतात. आणि म्हणून इतिहास म्हणजे भूतकाळ व वर्तमान काळ यांच्यात सतत चालणारा संवाद आहे. कारण काळ हा कधीही संपत नसतो. आत्ताचा वर्तमान काळ हा क्षणार्धात भूतकाळ होणारा असतो, तर आत्ताचा भविष्य काळ हा वर्तमान काळ होणारा असतो. आणि म्हणून भूतकाळ व वर्तमान काळ यांच्यातला हा सततचा संवाद म्हणजे इतिहास, असं इयचकार यांची अतिशय व्यापक अशी ही व्याख्या आहे. आणि इतिहासाला एक निश्चित असं स्वरूप, अर्थ देणारी ही व्याख्या आहे. त्यानंतरचे पुढचे विचारवंत आपल्याला माहिती आहेत की अर्नॉल्ड टॉयम्बी. टॉयम्बी यांनी जगभरातील संस्कृत्यांचा अतिशय सखोल असा अभ्यास केलेला होता. आणि त्या अभ्यासांती त्यांनी इतिहासाविषयीची आपली व्याख्या निर्माण केलेली होती. त्यांच्या मते इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीचा उदय व ऱ्हास होय. एका वाक्यामध्ये एका वाक्यामध्ये संपूर्ण इतिहासाचं सार टॉयम्बे यांनी मांडलेलं आहे. त्याचं कारणच असं आहे की त्यांनी जगभरातील संस्कृत्यांचा अत्यंत सखोल असा अभ्यास केलेला होता. आणि त्यांचं मत असं आहे की कोणतीही संस्कृती
उदयास आल्यानंतर ती हळू अशी प्रगत होत जाते आणि ती एका अत्युच्च पातळीला तिची प्रगती होते आणि त्या उच्च पातळीला ती प्रगती तिची झाल्यानंतर तिथून पुढे हळू पुन्हा एकदा त्या संस्कृतीचा ऱ्हास व्हायला लागतो. संस्कृतीचा ऱ्हास होतो आणि संस्कृतीचा ऱ्हास होतो म्हणजेच पुन्हा नवी संस्कृती जन्माला येत असते. म्हणजेच मानवाची आणि इतिहासाची गती जी आहे, ही चक्राकार आहे, असं टॉयन्बी आपल्याला सुचवताना दिसतायत आणि म्हणून तुम्ही संपूर्ण एका संस्कृतीचा जर का अभ्यास केला, त्या संस्कृतीच्या उदयापासून तर त्या संस्कृतीच्या ऱ्हासापर्यंत जर का आपण अभ्यास केला, तर त्या काळातला इतिहास तुम्हाला निश्चितपणे समजू शकतो, असं टॉयन्बी यांनी आपल्याला सांगितलेलं दिसून येत आहे. पुढचे इतिहासकार म्हणण्यापेक्षा ज्यांना आपण एक अर्थतज्ञ, आर्थिक विचारवंत असं म्हणतो, ते म्हणजे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. त्यांच्या साम्यवादी विचारांनी ते संपूर्ण जगाला परिचित आहेत. आणि कार्ल मार्क्स यांनी इतिहासाची व्याख्या अत्यंत सोप्या, सरळ भाषेत केली आहे. त्यांचं मत असं आहे, की इतिहास म्हणजे वर्गकलह. पहा, इतिहास म्हणजे वर्गकलह. काय म्हणायचं मार्क्सला? तर मार्क्स असं म्हणतात, की इतिहासामध्ये दुसरं-तिसरं काहीही नाही. तुम्ही अगदी प्राचीन काळापासून तर आधुनिक कालखंडापर्यंत जरी गेला, तर इतिहासातील संघर्ष जो आहे, हा वर्गकलहाचा संघर्ष असलेला तुम्हाला दिसून येईल. तर काय संघर्ष आहे तो वर्गकलहाचा? तर तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही जेव्हा मध्ययुगीन काळामध्ये जाता, तेव्हा तुम्हाला 2 वर्ग दिसतात. एक जमीनदारांचा वर्ग, दुसरा भूदासांचा वर्ग. जमीनदार म्हणजे ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे जमिनीची मालकी आहे अशा लोकांचा वर्ग आणि दुसरा वर्ग जो आहे, तो त्यांच्याकडे जमिनीची मालकी नाही आणि त्यांच्यात तो संघर्ष आहे. म्हणजे आहेरे आणि नाहिरे वर्गातील संघर्ष म्हणजे इतिहास, असं मार्क्स सांगतात आणि मार्क्सच्या मते जगभरातील सर्व संघर्षाचं मूळ हे संपत्तीचं विषम वाटप आहे. ते म्हणतात जर का संपत्तीचं समान वाटप झालं तर हा संघर्षच संपेल आणि मग तुमच्या लक्षात येईल मध्ययुगीन कालखंडातून पुढे जेव्हा आपण आधुनिक कालखंडामध्ये येतो तेव्हा जमीनदारांच्या वर्गाचं रूपांतर भांडवलदारांच्या वर्गामध्ये होतं आणि भूदासांच्या वर्गाचं रूपांतर कामगारांच्या वर्गामध्ये होते. म्हणजे वर्ग संघर्ष अटळ आहे. आहेरे आणि नाहिरे यांच्यातला संघर्ष म्हणजे इतिहास, अशी व्याख्या कार्ल मार्क्स यांनी इतिहासाची आपल्याला केले दिसून येते. त्यांच्या या व्याख्येपाठीमागे आर्थिक विवेचन असलेलं आपल्याला दिसून येते. या सगळ्या व्याख्यांचा जर का तुम्ही ढोबळ मनाने विचार केला, तर तुम्हाला सुरुवातीला ह्या व्याख्या सगळ्या अशा वेगवेगळ्या दिसतायत. परंतु मित्रांनो तुमच्या लक्षात येईल, की या सर्व व्याख्यांच्या मध्ये एक सूत्र आपल्याला कायम दिसतायत. त्यांच्यामध्ये अनेक भिन्नता जरी असली, तर एक समानता, एक समान सूत्र त्या व्याख्यांच्यामध्ये आहे आणि ते समान सूत्र म्हणजे इतिहास म्हणजे गतकालीन मानवाची हकीकत. म्हणजे इतिहासामध्ये फक्त आणि फक्त भूतकाळातील मानवाचा विचार केलेला आहे. मानवाच्या विकासाचा, त्याच्या ऱ्हासाचा, त्याच्या प्रगतीचा, त्याने केलेल्या युद्धाचा, त्याने मिळवलेल्या कौशल्याचा, त्याने निर्माण केलेल्या विज्ञानाचा, या सगळ्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करतो. म्हणजेच गतकालीन मानव हा इतिहासाचा मुख्य विषय आहे, हे आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी इतिहासाच्या ज्या व्याख्या आहेत, त्या व्याख्या आपण थांबवलेल्या आहेत, संपवलेल्या आहेत आणि मग आपण आता उद्याच्या तासाला काय पाहणार आहोत? तर तुमच्या लक्षात येईल, की प्रामुख्याने उद्याच्या तासाला आपल्याला इतिहासाची स्वरूप काय आहे, ते आपल्याला पाहायचंय आणि इतिहासाचं स्वरूप हे आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे. धन्यवाद. मित्रांनो, हे सगळं करत असताना मी तुम्हाला कालही म्हटलं, पहिल्या लेक्चरमध्येही म्हटलं आणि आताही सांगतो, की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकतोय. हळू-हळू
हे शिकत जाऊन तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि म्हणून तुमचा अभिप्राय या संदर्भातला माझ्यासाठी तरी खूप महत्वाचा आहे. आणि एक संधी तुम्हाला या निमित्ताने आहे. कोणती संधी आहे? तर तुम्ही माझे शिक्षक होऊ शकता. मला माहिती आहे, माझ्यापेक्षा निश्चितच तुम्हाला या संगणकामधलं जास्त येत असेल आणि म्हणून मग आपले जे हे लेक्चर्स आहेत, हे जे व्याख्यान आहेत, हे अत्यंत प्रभावशाली करण्यासाठी तुमच्यापैकी कुणालाही यातलं जास्त ज्ञान असेल, तर तुम्ही मला सांगा. तुमच्याकडून शिकायला मला ते आवडेल. आपल्याला हे सगळं शिकत जायचंय, बदलत जायचंय. नवनवीन प्रक्रिया आपल्याला करत जायची आणि त्यामधून आपल्या दोघांना शिकायचंय. मी म्हणत नाही मला तुम्हाला शिकायचंय. आपल्या दोघांनाही शिकत जायचंय आणि शिकत जाऊन आपल्याला आपला हा प्रवास पूर्ण करायचा आहे. तर लक्षात ठेवा, आतापर्यंतच्या या 2 व्याख्यानामध्ये आपण इतिहासाचा अर्थ आणि इतिहासाच्या व्याख्या या अभ्यासलेल्या आहेत. आता पुढील आपल्या व्याख्यानामध्ये आपण याच टॉपिक मधील पुढचा जो उपघटक आहे, अ, इतिहासाचं स्वरूप, त्याच्याकडे जाणार आहोत आणि इतिहासाच्या स्वरूपाकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्ही या व्याख्यानाच्या रिव्हिजन करा. तुम्हाला याबाबत काही अडचणी आल्या, काही शंका असतील, काही समजलं नसतील, तर निश्चितच तुम्ही माझ्याशी फोनवरती संपर्क करा. मला विचारा. अगदी WhatsAppवरती जरी तुम्ही तुमचे प्रश्न लिहून पाठवले, काही शंका तुमच्या मनात जर असतील त्या पाठवल्या, तर निश्चितच त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न मी करील. मी तुम्हाला खात्री देतो, की 100% तुमच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल. जरी आपण प्रत्यक्ष समोरासमोर येऊन शिकत नसलो, तरी सुद्धा तुमच्या अध्ययनामध्ये कोणतीही उणीव राहणार नाही, असा सर्वतोपरी प्रयत्न मी माझ्याकडून करेल, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि फक्त त्यासाठी मला गरज आहे ती तुमच्या सहकार्याची. कारण तुम्ही क्लासमध्ये असताना तुमच्या चेहऱ्यावरून मला कळतंय, की तुम्हाला काय समजलं, काय समजलं नाही. तुमचा जो प्रतिसाद मिळतो त्याच्यावरून मला कळतं, की "अरे हां, हा मुद्दा नाही समजला." तो मी पुन्हा रिपीट करतो. या ठिकाणी मात्र तशी काही व्यवस्था नसल्यामुळे तुम्ही मला जर का फोनवरती किंवा WhatsAppवरती असं कॉन्टॅक्ट केला, तर निश्चितच आपल्याला तसा बदल करता येईल किंवा तुम्ही पुन्हा-पुन्हा हा व्हिडिओ जर पाहिला, तर ते तुम्हाला निश्चित सहज समजू शकेल. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.